रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायापतये नमः. श्री हरिवंश रामकृष्ण. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे इंद्राने अप्सरा पाठवून राजा दशरथांनी त्यांच्या हातून ऋषीशृंगांना अरण्यामधून आपल्या अयोध्येमध्ये आणलेलं आहे. राजा दशरथाची मुलगी दत्तक कन्या कसं विवाह ऋषीशृंगाबरोबर लावला आणि ऋषीशृंगांच्या वडिलांचा क्रोध, नंतर त्यांना आनंद, त्यांच्या हातून शांतनु राजाच्या राज्यामध्ये यज्ञ आणि पर्जन्यवृष्टी इथपर्यंत आपण कालच्या भागामध्ये पाहिलं. आज आपण याच्या समोर पाहणार आहोत की ऋषीशृंगा हातून कशा प्रकारे यज्ञ केला आणि कशा प्रकारे यज्ञनारायण प्रगट होऊन पायसदान त्यांना दिलं, कशा प्रकारे त्या जो घास होता त्या घासाचं ग्रहण करायला उशीर झाला आणि त्यामुळे कशा प्रकारे विघ्न उडावलं, घारेने झडप मारली, ती घार कोण होती आणि अशा काही थोडक्यात कथांचा आपण काय करणार आहोत या भागामध्ये पाहणार आहोत. तर आता या ठिकाणी यज्ञाकरिता कोण कोण उपस्थित झाले, कशा प्रकारे यज्ञाची तयारी केलेली आहे ते पाहणार आहे. या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की वशिष्ठ श्रेष्ठ कुळगुरु, दुजा विभांडक ऋषीश्वरू, ऋषीशृंग हर्षनिर्भरू यज्ञांगीकारू तिने केला. सांगितलं की या ठिकाणी कुळगुरु वशिष्ठ आहेत, दुसरे म्हणजे विभांडक ऋषी सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि ज्यांच्या हातून यज्ञ संपन्न होणार होता ते ऋषीशृंग सुद्धा या ठिकाणी काय आहेत, उपस्थित आहेत. आणि त्यांनी काय केले, ऋषीशृंग म्हणे रायासी मी पुत्र देईन तुम्हासी म्हणून अति उल्हासेसी स्वयं यागासी प्रवर्तना. ऋषीशृंगाने आनंदामध्ये होऊन राजाला सांगितलं की राजन, मी तुम्हाला पुत्राची प्राप्ती करून देईल. आणि ऋषीशृंगाने काय केलं, यज्ञ याग करण्याकरिता सुरुवात केलेली आहे. कशा प्रकारे आता त्याची त्या ठिकाणी तयारी केलेली आहे ते पुढे बाबा सांगतात. नमुनिया निजपता वशिष्ठ वंदोनी तत्वता दशरथाच्या निजस्वार्थ यज्ञ करी ऋषीशृंग. ऋषीशृंगाने आपल्या पित्याला वंदन करून, कुलगुरू वशिष्ठांना वंदन करून दशरथाला पुत्रप्राप्ती व्हावी याकरिता काय केलं, यज्ञास सुरुवात केलेली आहे. कुंडमंडप वेदिका सुलक्षण इद्वा बरही त्रिसंधान करोनी परिस्तरण अग्निस्थापन तेने केले. आता या ठिकाणी सांगितले की काय काय याच्यामध्ये सामग्री होती. या ठिकाणी यज्ञकुंडाजवळील ओटा, जो यज्ञकुंड बनवतात त्याच्या आजूबाजूला त्यांनी ओटा बनवलेला आहे. संविधा, दर्प आणि 3 संध्याच्या स्नानाचा मिळून काय होतं त्या दर्भाचा रज्जू. त्या तीनही संध्याच्या दर्भाचा काय केलेला होता, रज्जू बनवलेला होता. चारही बाजूला त्यांनी काय केलं होतं, त्या ठिकाणी दर्प पसरवलेलं त्या ठिकाणी काय होतं, पसरवलेलं होतं. यज्ञपात्रही होतं त्या ठिकाणी आणलेलं. तुपाचे भांडे, दर्पाचे आसन म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं गवत असतं, त्या गवताचं काय होतं ते आसन केलेलं होतं. यज्ञातील लाकडांच्या पळ्या वगैरे सर्व साहित्य त्या ठिकाणी काय होतं, स्वच्छ एकदम मंत्राने अभिमंत्रित केलेलं त्या स्वच्छ पाण्याने काय केलं होतं ते त्याला स्वच्छता करून घेतली होती. आणि अशा रीतीने यज्ञ यागाला सुरुवात झाली. मोठमोठ्याने मंत्र आणि सर्व ठिकाणी सर्व सात्विक वातावरणामध्ये ज्यावेळेला तो यज्ञ संपन्न झाला, त्यावेळेला यज्ञ संपन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्यक्षात यज्ञ नारायण त्या कुंडातून काय झाले, प्रकट झाले. एकदम दैदिप्यमान असं आकाश झालेलं आहे. पूर्ण सर्वत्र त्या ठिकाणी काय झालेलं आहे,
प्रकाश पडलेला आहे. तो प्रकाश नाथबाबा म्हणतात जास्ती शीतलही नव्हता, जास्ती उष्णही नव्हता, मध्यम प्रकाश. सर्व ऋषीगण आश्चर्यचकित होऊन त्या ठिकाणी पाहायला लागले. भांडक सुद्धा आश्चर्याने पाहायला लागले. अयोध्येची जनता तर एकदम स्तब्ध झालेली आहे, कारण की यापूर्वी त्यांनी अशा प्रकारचा यज्ञ कधीही पाहिलेला नव्हता. एकमेकांना ऋषीगण म्हणत होते की या अगोदरही आम्ही खूप सारे यज्ञ केले, पण त्या यज्ञातून फलस्वरूपाने त्या ठिकाणी फळ असे काहीतरी निर्माण त्यामधून उत्पन्न झाले, त्यामधून बाहेर आले. पण प्रत्यक्षात यज्ञ नारायण प्रगट, हे प्रत्यक्षात यज्ञ नारायण जे प्रगट झाले ते त्यांनी काय केलं होतं, पहिल्यांदाच पाहिलं होतं. ऋषीशृंगांच्या हाताने केलेल्या यज्ञाचं हे काय होतं, फल होतं. आणि त्या यज्ञ नारायणाने प्रगट होऊन त्या ठिकाणी काय म्हटलेले पहा, उद्रा येईल रघुपती या लागी यज्ञमूर्ती पाय समात्र घेऊन हाती ऋषीशृंगापती देता झाला. भगवान श्रीराम उदराला येणार आहेत, त्यामुळे यज्ञातून कुठलीही सामग्री उत्पन्न न होता स्वयं यज्ञ नारायण त्या ठिकाणाहून प्रगट झालेले आहेत. आणि त्या यज्ञ नारायणाने हातामध्ये जे पायसदान आणलं होतं, ते पायसदान ऋषीशृंगाला काय केलं, त्यांनी दिलं. आणि दिल्यानंतर काय म्हटलं पहा, त्यांनी सांगितलं हा यज्ञ पुरवाळू संपूर्ण द्यावा राजपत्नीयासी विभागून येणे पुरुडाशे जाण इतर संतान होईल. सांगितलं की यामध्ये जे पायसदान आहे त्याचं तुम्ही ते काय करा, राजपत्न्यांना द्या, आणि त्याच्या भक्षण केल्याने यांना पुत्र संतती प्राप्त होईल. आणि सांगितलं की विलंब न करावा अर्धक्षण, तत्काळ करावा प्राशन, विलंबी उपजेल विघ्न हे सांगून आपण अदृश्य झाला. सांगितलं की हे जे पायसदान मी तुम्हाला देत आहे, या पायसदानाला तत्काल प्राशन करा. याला थोडाही विलंब, जर अर्धा क्षण जरी विलंब तुम्ही केला तर निश्चितच काय होईल, या ठिकाणी विघ्न उत्पन्न होऊ शकतं. मग ऋषीशृंगांनी काय केलं, तो हातामध्ये जो पायसदानाचा जो कुंभ त्या यज्ञनारायणाने दिला होता, तो पायसदानाचा कुंभ ऋषीशृंगांनी राजाच्या हातामध्ये दिलेला आहे. राजाच्या हातामध्ये दिल्यानंतर राजाला वाटलं की माझ्याही पेक्षा वशिष्ठ ऋषी जे आहेत ते गुरु आहेत, श्रेष्ठही आहेत, पण माझ्यापेक्षा ते चतुर आहेत. त्यांना माहिती आहे की कशा प्रकारे याचं विभागन करायचं. तर मग त्याकरिता वशिष्ठांच्या हाती काय दिलं, राजा दशरथांनी ते पायसदान दिलेलं आहे. यालागे तुझे नाव वशिष्ठ, कुलगुरु अतिश्रेष्ठ, कार्य साधावे उद्भट विभागी इष्टभागी. सांगितलं की तुमचं नाव, आपण फार विद्वान आहात, याकरिता तुमचं नाव काय आहे, वशिष्ठ आहे. आणि त्यामुळे तुम्ही काय करा, या भागाचं विभागन तुम्ही या ठिकाणी करा. मग राजा कुलगुरू वशिष्ठांनी काय केलं, जाणून भविष्याची स्थिती वशिष्ठे पायस घेऊन हाती भाग केले यथा निभूती विभाग स्थिती होता. वशिष्ठांना भविष्यामध्ये काय होणार होतं हे त्यांना माहिती होतं, पण ते भविष्यातलं जी होणारी घटना आहे ती पाहून वशिष्ठ ऋषींनी आपल्या हातामध्ये ते पायसदानाचं पात्र घेऊन त्याचे भाग केले. आता ते भाग कशा प्रकारे वाटले ते बघा. नाथ महाराज म्हणतात ते ऐका. कौशल्या भाग परब्रह्म, सुमित्रा भाग भजनोत्तम, कैकयी भाग परमधर्म, भागानुक्रम विभागे. कौशल्या ते धर्मपत्नी, सुमित्रा वरिली साध्वी म्हणून, कैकयी वरिली सुंदरपणी रूपयोगनी गर्विष्ठ. सांगितलं की कौशल्या मातेचा जो भाग आहे तो साक्षात परब्रह्म आहे, म्हणजे भगवान परमात्म्याचा तो भाग आहे. दुसरा जो सुमित्रा मातेचा भाग आहे तो भजनोत्तम, तो लक्ष्मणाचा भाग आहे. आणि अजून खाली सांगितलं की कैकईचा जो भाग आहे तो परमधर्म आहे. परमधर्म म्हणजे नाथबाबांच्या भावार्थ रामायणाप्रमाणे कैकईला 2 पुत्राची प्राप्ती काय आहे सांगितलेली आहे. आणि तुलसीदासजींच्या रामायणाप्रमाणे जर आपण पाहिलं तर तुलसीदासजींच्या रामायणाप्रमाणे सुमित्रा मातेला काय झालं सांगितलेलं आहे, शत्रुघ्न आणि लक्ष्मण सुमित्रा मातेचे पुत्र सांगितले आहेत, आणि भरत जो आहे कैकईचा पुत्र सांगितलेला आहे. आणि भावार्थ रामायणाप्रमाणे
सुमित्रा मातेचा पुत्र जो आहे तो लक्ष्मण सांगितलेला आहे आणि कैकेयी मातेला जो पुत्र सांगितलेले, इथे कैकेयी मातेला 2 पुत्र भरत आणि शत्रुघ्न सांगितलेले आहेत. या ठिकाणी वशिष्ठ ऋषींनी पहिला भाग कौशल्या मातेला दिलेला आहे, दुसरा भाग जो आहे तो सुमित्रा मातेला दिलेला आहे आणि तिसरा भाग जो आहे तो कैकेयीला दिल्यामुळे कैकेयी काय झालेली आहे, रुष्ट झालेली आहे. आता कौशल्या माता ज्येष्ठ आहेत, सुमित्रा माता कौशल्या माता धर्मपत्नी आहेत. सुमित्रा माता साध्वी होत्या म्हणून त्यांचं काय केलं होतं, राजाने पाणी ग्रहण केलं, त्यांचं काय केलं होतं, वरण केलं होतं. आणि तिसरी ही कैकेयी जी आहे ती सुंदर होती आणि रूपवान होती म्हणून तिचं काय केलं होतं, त्यांच्यासोबत त्यांनी त्यांचंही वरण केलं होतं. आता काय या 3 भागामध्ये कैकेयीला वाटलं मी राजाची काय आहे आवडती पत्नी आहे, त्याच्यामुळे पहिला भाग मला द्यावा, कारण की स्वर्गामध्ये पराक्रम मी केला, मला पहिला भाग द्यावा. त्याकरिता कैकेयी रुष्ट झाली. पण वशिष्ठांनी काही तिची समजूत घालून काही उदाहरण देऊन सांगितलं की कौशल्या माता ह्या ज्येष्ठ आहेत, धर्मपत्नी आहेत आणि त्यांच्या जो भागाचा अधिकार आहे तो भागाचा अधिकार तुला मात्र मिळू शकत नाही. आता कैकेयी या ठिकाणी गुरुच्या स्थानिक तिनं काय केलेलं आहे, गुरुचा जो द्वेष करायला लागली आहे, तिच्या मनामध्ये गुरुसाठी राग निर्माण झाला. कौशल्या मातेने आणि सुमित्रा मातेने तो भाग ग्रहण करण्याकरिता आचमन केलेलं आहे आणि कैकेयी रुष्ट झाल्यामुळे त्या दशरथ राजाकडे बघायला लागली आणि बघत असताना विलंब लावल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं, विघ्न ओढावलं. विघ्न काय ओढावलं, तर घारीने त्यांच्या भागावरती झडप मारली आणि तो भाग काय केला घारीने. आता या ठिकाणी अजून एक वेगळा या ठिकाणी एक पाहायला मिळतं. जसं आपण संत वाङ्मयाप्रमाणे जर पाहिलं तर संतांचे आपल्याला प्रमाण भेटतात की पिंड घारीने झडपिला आणि अंजानीने तो सेविला, अंजानीच्या तपासाठी आणि महारुद्र आले पोटी. आपण या अभंगाच्या आशयाने जर पाहिलं तर तो घारीने झडपलेला जो पिंड आहे तो तिकडे अंजानी माता त्या ठिकाणी पर्वतावरती साधना करत होत्या आणि त्यांच्या मांडीवरती त्या घारीने काय केला होता, तो भाग जो तिसऱ्या कैकेयीचा जो भाग होता तो टाकला, असं आपल्या संत वाङ्मयाप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. तो भाग प्राशन केल्यानंतर हनुमानजी प्रकट झाले हे पाहायला मिळतं. पण नाथबाबांच्या भावार्थ रामायणाप्रमाणे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तो भाग जो आहे तो घारीने प्राशन केला असं नाथबाबा म्हणतात. आता ती घार कोण होती आणि का तिने प्राशन केला याची कथा नाथबाबा या ठिकाणी सांगतात की जेन मानती गुरुवचन त्याशी तत्काळ होय विघ्न, तेचे अर्थाचे निरूपण कथानुसंधान अवधारा. या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की जे गुरुची आज्ञा पालन करत नाहीत त्यांच्यावरती विघ्न निश्चितच काय होत असतं, निर्माण होतं आणि त्याची कथा तुम्ही अवधारा असं नाथबाबा म्हणतात. नाथबाबा सांगतात की सुवर्चसा अति नाचणी, नाचो आधी मध्य सेवनी, ताल चुकला तक्षणी, तिशी ब्रह्मयाने शापेले. ब्रह्मलोकामध्ये सुवर्चसा नावाची एक अप्सरा जी नृत्य कलेमध्ये निपुण होती, ती ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये काय करायची, नृत्य करायची. पण एक दिवस ती मद्यपान म्हणजे मदिरेचं पान करून त्या ठिकाणी नृत्य करायला लागली आणि नृत्य करत असताना मदिरेच्या धुंदीमध्ये असल्यामुळे तिच्याकडून ताल चुकला. ताल चुकल्यामुळे ब्रह्मदेवाच्या लक्षामध्ये आलं की हिनं मद्यपान केलेलं आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं की माझ्या सभेमध्ये येऊन तू मद्यपान करून या ठिकाणी नाचत आहेस, जा घार होशील. शाप दिला आणि शाप दिल्यामुळे त्या घारीने म्हणजे त्या जी सुवर्चसा नावाची जी अप्सरा होती तिने लगेच तक्षण काय केलं, ब्रह्मदेवाची चरण धरले आणि क्षमा याचना करून तिने काय केलं, उशाप मागून घेतला. मग ब्रह्मदेवाने तिला उशाप दिला. काय उशाप दिला की अयोध्येमध्ये ज्या वेळेला पुत्र प्राप्तीसाठी त्यावेळी ज्या ठिकाणी यज्ञ होईल त्या यज्ञामध्ये पायसदान ज्या वेळेला त्या 3ही राण्यांमध्ये दिलं जाईल, त्या पायसदानाच्या 3 राण्याच्या 3 पायसदानाच्या भागापैकी तू सर्वात लहान असलेल्या कैकेयीच्या भागाचं प्राशन जर केलं तर तुला मुक्ती मात्र त्या ठिकाणी होणार आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. पण या ठिकाणी त्यांनी सांगितलं की
तू कौशल्याचा भागही तू ग्रहण करू शकत नाहीस, तू सुमित्रा मातेचाही भाग ग्रहण करू शकत नाही. कैकई जी आहे ती काय आहे, अति क्रोधायमान आणि गर्विष्ठ आहे, त्यामुळे तिच्या भागात तू प्राशन करू शकते. आता या ठिकाणी नाथबाबांनी अयोध्येचा काय केलेला आहे, या ठिकाणी महिमाही सांगितलेला आहे की हे होईल अयोध्या नगरी, या लागे ते जाणावावी खरी, मोक्षाची प्रथमपुरी वेदशास्त्रा निज गजर. त्यांनी सांगितलं की अयोध्या हे अयोध्येच्या ठिकाणी होणार आहे, आणि अयोध्या ही काय आहे, मोक्षपुरीमध्ये सर्वात प्रथम मोक्षपुरी आहे. आणि हे काय सांगितले सर्व शास्त्रांमध्ये लिखित आहे. पुढे म्हणतात की काशी मुक्त क्षेत्री होय पाही, मेल्या मुक्ती तेच ठाई, सकळ वैकुंठा गेली नाही, अयोध्येची नवाई अपूर्व. त्यांनी सांगितलं की काशी मोक्ष देते, पण त्या ठिकाणी मरावं लागतं. ज्ञानोबाऱ्या सुद्धा म्हणतात ना ज्ञानेश्वरीमध्ये की मोक्ष देऊन उदार, काशी होय कीर, परी वेचणे लागे शरीर तिये गावी. काशी मोक्ष देते, पण त्या ठिकाणी काय करावं लागतं, मरावं लागतं. आणि नाथबाबा म्हणतात मरूनही मुक्ती मिळते, हेही खरं आहे, पण पूर्ण काशी कधीही वैकुंठाला गेलेली नाहीये. पण अयोध्येचा महिमा मात्र यामध्ये थोडा काय आहे, अपूर्व सांगितलेला आहे. काशीहुनी ते वहिली, अयोध्येची उदारता भली, त्रिवार नगरी वैकुंठा नेली, न मरता वैकुंठा नेली, न मरता केली सहकुटुंब मुक्ती. आता या ठिकाणी म्हणले की काशीहुनी ते वहिली, वहिली म्हणजे अधिक, काशीहूनही अधिक याचं काय आहे, महत्व आहे. का महत्व आहे, अयोध्येची उदारता भली, काशीपेक्षा अयोध्येची उदारता जास्त सांगितलेली आहे. का तर त्रिवार नगरी वैकुंठा नेली, न मरता केली सहकुटुंब मुक्त. सांगितलं की 3 वेळेस काशी, 3 वेळेस अयोध्येची जेवढीही नगरी होती तेवढ्याही नगरातले सर्व लोक काय केले, 3 वेळेस मुक्त झाले, आणि तेही सहकुटुंब न मरता शरीर मुक्त झाले. तर 3 वेळेस कोणी कोणी मुक्त केले ते त्या या ठिकाणी सांगतात. प्रथम रुक्मांगदे नेली, दुजी शिबीने ख्याती केली, तिजी श्रीरामे वहिली, वैकुंठा नेली निजगजरी. सांगितलं की प्रथमतः रुक्मांगद राजाने, ज्या रुक्मांगद राजाचा चरित्र किंवा ज्या रुक्मांगद राजाचा महिमा एकादशीच्या म्हणजे एकादशीच्या व्रतासाठी सांगितला जातो. असं म्हणतात की रुक्मांगदे एकादशी आणि नगरी नेली वैकुंठाशी. ज्या रुक्मांगद राजाने एकादशीच्या बळावर पूर्ण नगरी काय नेली होती, वैकुंठाला नेली, त्या रुक्मांगद राजाने पहिल्यांदा सर्व नगरी वैकुंठाला नेली. दुसरे सांगितलं की दुजी शिबी राजाने शिबीने ख्याती केली, दुसऱ्या वेळेस शिबी राजाने ही ख्याती त्यांच्या नावावरती आहे. आणि तिसरे सांगितले की तिजी श्रीरामे वहिली, वैकुंठा नेली निजगजरे. आणि तिसऱ्या वेळेस प्रभू रामचंद्र ज्या वेळेला अवताराला आले त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी पूर्ण नगरी काय नेली होती, वैकुंठाला नेली होती. आणि पुढे सांगतात की यालागी मुक्ती क्षेत्राच्या शिरी, अयोध्या जाण प्रथमपुरी, जड जीवाची उद्धारी, शाप निवारी स्नान मात्रे. सांगितलं की या ठिकाणी मुक्ती क्षेत्र जे म्हणतात त्या ठिकाणी सर्वाच्या वरती काय आहे, अयोध्या आहे. त्या ठिकाणी स्नान केल्यानंतर जडजीवाचाही उद्धार होतो, फक्त स्नान मात्राने. आता पुढे सांगितलं की आता हे अयोध्येचा ज्या वेळेला महिमा सांगितला त्यावेळेला पुढे काय घडलं ते सांगतात की ते ऐशी सहस्त्र वर्षवरी भोवे अयोध्येच्या महाद्वारी, यज्ञ भाग देखता करी झडप मारी तत्काळ. आता ती जी घार होती ती सहस्त्र वर्षापासून काय होती, त्या अयोध्येच्या महाद्वारावरती काय करत होती, गिरट्या मारत होती की कधी या ठिकाणी यज्ञ होतो आणि कधी या ठिकाणी पायसदान मला मिळतं. आणि तिने पाहिलं की पायसदान तिघींच्याही हातामध्ये आहे, पण कैकई मात्र रुष्ट झालेली आहे. आणि हे बघताच त्या घारीने काय केलेले, झडप मारून तिला पंख मारलं आणि तिच्या नखानी काय केलं, त्या कैकईच्या हातावरती असं बोचकाराही घेतलेला आहे. आणि कैकईचा घास जो पायसदानाचा घास होता तो घेऊन
ग्रहण केला आणि कैकई धडाम दिशा थोडा दूर जाऊन काय आहे पडलेली आहे. आता पायसदान गेल्यानंतर मात्र ती आता जास्तीच दुःखी झालेली आहे. आता ती स्वतःला काय करते, स्वतःला दोषी मानून स्वतःचं नशीब कसं आहे ते या ठिकाणी फार फार विस्ताराने नागबाबांनी या ठिकाणी सांगितले की ती म्हणते की मी स्वर्गामध्ये तर सर्वांनी माझा आदर केला, पण या भूलोकामध्ये मला कोणीही आदर करणार नाही, मला एकही आता पुत्र होणार नाही. मी माझ्या या पहिला भाग मिळावा, या पहिला भाग मला प्राप्त व्हावा या आशेने मी माझा जो भाग होता तोही काय केलेला आहे, माझ्यापासून दुरावलेला आहे. ती फार फार या ठिकाणी खूप सारं या ठिकाणी रडते आणि फार स्वतःला काय करते, वेगवेगळ्या भावनेने कोसते आणि वेगवेगळ्या भावनेने स्वतःला दोष देऊन त्या ठिकाणी काय करते, स्वतःला दोषी मानते. आता हा या ठिकाणी प्रकार घडल्यानंतर सर्व ऋषीगण मात्र आश्चर्यचकित होऊन पाहत आहेत. सर्व नगरीतले लोक पाहत आहेत. राजाही तिच्यावरती थोडा रुष्ट झालेले आहेत आणि अशा रीतीने या ठिकाणी काय होतो, हा दुसरा अध्याय जो आहे तो या ठिकाणी समाप्त होतो. पुढचा अध्याय, तिसरा अध्याय आपण पुढच्या भागापासून सुरुवात करूया. तोपर्यंत रामकृष्ण.